नवी मुंबईच्या नेरूळमध्ये एका माथेफिरूचा पोलिसावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न, दिवसा ढवळ्या ही घटना घडल्यानं लोकांमध्ये खळबळ. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती. आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट. बोगस बियाणे प्रकरणामध्ये अमरावती, अकोल्यासह राज्यातील अनेक भागामध्ये गुन्हे दाखल, तर सरकारची शेतकऱ्यांसोबत लबाडी, यशोमती ठाकूर यांची टीका. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. विनायक राऊतांच्या सुनेचे सासरच्या मंडळींवर अघोरी पूजेचे आरोप. एकनाथ खडसे दिल्लीसोबत हॉटलाईनवर बोलतात. भाजप वापसीवरून महाजनांचा टोला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरूनही दोन्ही नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा. सांगलीच्या मिरजमध्ये श्रेयवादाची लढाई. पंचायत समितीच्या इमारतीचं काल जयंत पाटलांनी उद्घाटन केल्यानंतर आज मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्तेही झालं उद्घाटन. कल्याणच्या योगीधाममध्ये पाडकाम सुरू असताना इमारत कोसळली. संपूर्ण विभागाचा वीज पुरवठा खंडित. रायगडमधील माणगावच्या देवकुंड धबधब्यामध्ये 2 पर्यटक बुडाले. बचाव पथकाकडून शोध सुरू. पुण्यातून 17 जणांचा ग्रुप आला होता फिरायला. आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडणार. ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ले. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य. हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद. हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार इराणी लष्कराचा इशारा. फिफा वर्ल्ड कपमध्ये स्वित्झर्लंडला 3-1 पराभूत करत अर्जेंटिनानं गाठली सेमीफायनल. सेमीफायनलमध्ये इंग्लंडसोबत होणार मुकाबला. पुढची विशेष बातमी आपण बघूया. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याला होणाऱ्या विरोधामागे आता पेट्रोल लॉबी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसंच E20 पेट्रोलमुळे इंजिनमधले बिघाड वाढलेल्या घटना धोरण चुकल्याचं चिन्ह आहेत का, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. अनेक वाहन चालकांनी इथेनॉलमुळे वाहनांचं मायलेज कमी झाल्याचा आणि देखभालीचा खर्च वाढल्याचा दावा केलाय. परिणामी E20 पेट्रोलमुळे धोरण चुकतंय का, अशी शंका आता उपस्थित केली जाते. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण करण्याचा मुद्दा देशभरात चांगलाच गाजतोय. सोशल मीडियावर अनेक सामान्य लोक आणि सेलिब्रिटी त्यांच्या व्यथा मांडू लागले. गाडीमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकल्यामुळे गाड्या बंद पडून जो नाहक मनस्ताप झाला त्याचा रोष व्यक्त होऊ लागलाय. खरं तर 2023 मध्ये सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला. त्यामागचा उद्देश होता परदेशातून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करणं, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, यासाठी इथेनॉलचा वापर केला जातोय. शेतकऱ्याच्या अन्नामध्ये तर ते माती कालवतच आहेत, परंतु आत्मनिर्भर भारत न होता तो गुलाम निर्भर भारतच उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका इथेनॉलला विरोध करून काही बांडगुळं या राज्यामध्ये देशामध्ये बजावत आहेत. इथेनॉलचे फायदे असले तरीही सक्ती करताना घाई झाली का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्याची कारणंही तशीच आहेत. अनेक जुन्या वाहनांमध्ये E20 सुसंगत इंजिन नव्हतं. देशभरात E20 उपलब्ध होण्यापूर्वी अनेक ग्राहकांकडे जुनी वाहनं होती. काही उत्पादकांनी नवीन E20 कॉम्पॅटिबल मॉडेल्स नंतर बाजारात आणली. E20 कॉम्पॅटिबल मॉडेल्स नसल्यास रबर सील्स खराब होतात, फ्यूल पाईपवर परिणाम होऊ शकतो, इंजेक्टरमध्ये समस्या येऊ शकते. शिवाय इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्यास
रासायनिक प्रक्रिया होऊन ते स्वतःला पाण्यात बदलतं. त्यामुळे पाणी इंजिनमध्ये जाऊन गाड्या बंद पडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर इथेनॉलची उष्मांक क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असते. त्यामुळे 3 ते 60% मायलेज कमी होऊ शकतं. इथेनॉल हे भविष्यातलं स्वच्छ इंधन मानलं जातंय. मात्र प्रत्येक वाहन त्यासाठी योग्य असेलच असं नाही. त्यामुळे वाहन उत्पादकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच इंधनाचा वापर करणं आवश्यक आहे. इथेनॉलमुळे कोट्यवधी डॉलरची इंधन आयात कमी होतीये. पर्यावरणासाठी सुद्धा हे इंधन फायदेशीर ठरणार आहे. एकंदरीतच अंमलबजावणी करताना वाहनांची तांत्रिक तयारी, ग्राहकांना स्पष्ट माहिती आणि नव्या इंधनाच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी हेही तितकंच महत्त्वाचं आहे. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. दरम्यान या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आता जोरदार खणाखणी सुरू झाली आहे. बघूया. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांचं सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? नाही, ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्येच मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामध्ये कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अशा वेळी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत आणि तेच कायम राहतील असं विधान केलंय प्रफुल्ल पटेल यांनी. तर मुख्यमंत्री पदासंदर्भात आता कोणतीही जागा नाही, त्यामुळे या चर्चा निष्फळ आहेत असं सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणालेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे. आणि आज ती वेकन्सीज नाही आहे. मग त्याच्यावर चर्चा कोणी उगीच काही विषय काढला आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी उत्तर देत बसायचं हे योग्य नाही. आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री राहतील हे मला खात्री आहे.